20 जुलैनंतर कांद्याच्या दरामध्ये होणार मोठी उलथापालथ। सध्या महाराष्ट्रातल्या कांदा व्यापाऱ्यांमध्ये आणि एकूण मार्केट व्यवस्थेमध्ये फक्त आणि फक्त दोनच तारखांची त्या ठिकाणी आता चर्चा सुरू आहे। एक म्हणजे 15 जुलै आणि दुसरी म्हणजे 20 जुलै। असं काय घडणार आहे या दोन तारखांना? कांदा बाजारात अशी काय मोठी उलथापालथ होणार आहे ज्याची थेट संबंध हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी येतोय। काही जण म्हणताय की इराणच्या वादामुळे कांद्याचे भाव हे पत्त्यासारखे कोसळणार, तर काहींच्या मते चाळीतला कांदा हा तुमच्या हातातून जाण्याआधीच भाव थेट 30 ते 40 रुपयावरून त्या ठिकाणी खाली येणार। पण शेतकरी मित्रांनो, ही केवळ अफवा आहे। यामागे बाजारातलं कोणतं मोठं कारस्थान दडलंय? शिवाय दुबईच्या बाजारातून आलेली थेट बातमी नेमकी काय आहे? हवामान विभागाच्या प्रमुखांनी दिलेला धोक्याचा इशारा नेमका कसा कांद्याचे बाजारभाव हे आता त्या ठिकाणी ठरवणार आहे। याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेणार, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। चॅनलवरती आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, कांद्याचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा या गणितासोबतच त्या ठिकाणी कांद्याचं लागवड क्षेत्र असेल, कांद्याची निर्यात असेल आणि त्या निर्यातीतून येणारा पैसा, या सर्वच गोष्टींवरती कांद्याचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात। सध्या जर का आपण मार्केटमध्ये कांद्याचे दर जर पाहिले तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत त्यामध्ये सोलापूर असेल, चांदवड असेल, कळवण असेल, लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, अशा मार्केटमध्ये कांद्याला जवळपास त्या ठिकाणी 20 ते 35 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी बाजारभाव मिळतानाचं चित्र दिसतंय। परंतु ज्या तारखांबद्दल त्या ठिकाणी व्यापारी सर्कलमध्ये बोललं जातं आहे, तर 20 जुलैनंतर कांदा दरामध्ये मोठी उलथापालथ होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। शेतकरी बंधूंनो, सर्वात अगोदर आपण जर का पाहिलं तर मुंबई असेल, कोल्हापूर, अकोला, चंद्रपूर, सांगली, नागपूर या ठिकाणी ज्या काही कांद्याच्या बाजार समित्या आहे, इथं बाजारभावाची परिस्थिती ही त्या ठिकाणी स्थिर आहे। हे छत्रपती संभाजीनगर असेल, चाळीसगाव असेल, मालेगाव, दिंडोरी, वणी या ठिकाणी कांद्याच्या दरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळते। तर खेड चाकण असेल, सोलापूर असेल, मंगळवेढा, सिन्नर, कळवण, साक्रीमध्ये त्या ठिकाणी कांद्याच्या दरामध्ये थोडीशी घट त्या ठिकाणी आपल्याला जाणवताना सध्या दिसत आहे। एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर जे इराणचं आणि इस्रायलचं युद्ध आहे, अमेरिकेचं युद्ध आहे, ते आता त्या ठिकाणी पुन्हा सुरू झालं आहे। होर्मुज हा त्या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। दुबईच्या मार्केटमध्ये सध्या भारतीय कांद्याला चांगला उठाव आहे आणि तिथं कांद्याचे दर हे त्या ठिकाणी वधारत आहे। त्यामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं काहीच कारण। साधारणतः जुलै आणि ऑगस्ट हा जो काही काळ असतो तो आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी थोडा त्या ठिकाणी संत झालेला असतो, परंतु निर्यात त्या ठिकाणी पूर्णपणे अजूनही बंद झालेली नाही। आता आंतरराष्ट्रीय व्यापाराचा नियम आहे, इकडून कंटेनर गेले की तिकडून पैसे फिरतात, त्यामुळे इराणच्या कांद्यामुळे आपले बाजारभाव कोसळणार नाहीत। उलट परिस्थिती जर सुधारली तर 50 पैसे ते 1 रुपयापर्यंत कांद्याचे दर हे त्या ठिकाणी वाढू शकतात। दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी जे काय आपले ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आहेत तर त्यांच्या मते त्या ठिकाणी 10 ते 19 दरम्यान महाराष्ट्रातील जो काय पाऊस आहे तो त्या ठिकाणी ओसरणार आहे। नाशिकसह अनेक भागामध्ये त्या ठिकाणी कोळवून पडायला सुरुवात झाली आहे आणि याचा जो काय फायदा आहे तो आता शेतकरी वर्ग त्या ठिकाणी घेताना दिसत आहे। आता याचा परिणाम काय होणार आहे की जो काय खराब झालेला जो कांदा आहे तो त्या ठिकाणी चाळीतून शेतकरी विकायला बाहेर त्या ठिकाणी काढेल आणि याचमुळं जी काय आवक आहे ती त्या ठिकाणी वाढू लागेल। दुसरी गोष्ट म्हणजे खरीपाच्या ज्या काय पेरण्या आहेत, आता पेरण्यामध्ये शेतकरी व्यस्त होण्यापूर्वी जो काय हातातील जो काय कांदा आहे तो बाजारामध्ये विकण्याची त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शक्यता आहे। त्यामुळं कांद्याच्या दरावरती थोडासा दबाव येईल असं त्या ठिकाणी वाटत आहे। आता शेतकरी मित्रांनो, ह्या परिस्थितीमध्ये अजिबात पॅनिक होऊन न जाता बाजारभाव कमी होतील पण ते कोसळणार नाहीत असं एकंदरीत त्या ठिकाणी सांगण्यात येते। 20 जुलैनंतर जेव्हा वारी संपेल किंवा पेरण्या आटोपतील तेव्हा बाजारामध्ये पुन्हा त्या ठिकाणी मोठं चैतन्य येईल असं त्या ठिकाणी वाटतंय। जर तुम्ही 55 mm+ आकाराचा निर्यातक्षम कांदा खराब झालेला किंवा गोल्टी कांदा जर एकत्र जर आणला तर बाजारात खराब कांद्याचे प्रमाण आत्ताच त्या ठिकाणी 60% वर गेले तर तो तुमचा 40% कांद्याची त्या ठिकाणी भाव पडेल। त्यामुळे कांदा वेगवेगळा सॉर्टिंग करून ठेवा आणि खराब कांदा त्या ठिकाणी आधी विकून टाका। दुसरी गोष्ट म्हणजे टप्प्याटप्प्यानं विक्री करा, कारण की कांदा लगेचच काय 50 रुपयेचा दर हा त्या ठिकाणी मिळणार नाही। 15-15 दिवसाच्या गॅपने किंवा 20-20 दिवसाच्या गॅपने कांदा विकण्याचा निर्णय जर घेतला तर तो तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कांदा विकायचा की ठेवायचा हा अंतिम निर्णय तुमचा आहे। तुम्हाला फक्त योग्य दिशा दाखवण्याचं काम आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे तुमच्या भागात आज कांद्याला काय बाजार मिळतोय, तुमच्या सळ्यातल्या कांद्याची परिस्थिती काय आहे, कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।